एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि गोष्ट मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या, यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला। आणि आता ई-केवायसी, आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-केवायसीमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-केवायसीमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल। आणि त्यामुळे ई-केवायसीमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-केवायसीमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा मोठी बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली। या योजनेचे पैसे वाढवण्याची शक्यता आहे। योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केली। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली असून सध्या मिळणारे 1,500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यांकन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर आहे। तर वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेच्या 1500 रुपयांच्या रकमेचा पुनर्विचार होणार आहे। महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजनेचं केंद्र सरकारकडून सविस्तर मूल्यमापन केलं गेलेलं आहे। थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चामध्ये 46% वाढ झाली आहे। पैशांचा मुख्य वापर जीवनशैली सुधारणा, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी महिला याचा वापर करत असल्याचं अहवालामध्ये समोर आलेलं आहे। आर्थिक वर्ष 2026 पर्यंत देशातील 12 कोटी महिलांना योजनेचा थेट लाभ मिळाला आहे। बहीण योजनेसंदर्भातली एक अपडेट, लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये आता वाढ होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं ही शिफारस केली आहे। तर योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम ही पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे। शक्यता आहे या योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे। सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच वाढणार का याकडे सर्व महिला वर्गाचं लक्ष आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सर जोडले गेलेले आहेत। शिवाजी सर, योजनेचे पैसे वाढणार अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे, अधिकची माहिती। तेजल, लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची आहे। या समितीने काही अहवाल तयार केला होता। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि ओडिशाची एक सुभद्र योजना जवळपास सारख्याच आहेत। या दोन्ही योजनांचा अभ्यास या समितीने केला होता आणि यात त्यांच्या या अहवालात एक महत्त्वाचा निष्कर्ष निघालेला आहे। या योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेत महाराष्ट्रात 84% वाढ झाल्याची माहिती या त्यांच्या निष्कर्षात आलेली आहे आणि त्यामुळे महिलांच्या डिजिटल व्यवहारांना गती मिळाली आहे। लाभार्थी महिलांकडून यूपीआयचा वापर वाढलाय आणि या सगळ्या पैशांचा वापर वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जात असल्याचा अहवालात निष्कर्ष आहे। त्यामुळेच कुठेतरी पंतप्रधान आर्थिक सल्लागार जी समिती आहे या समितीने लाडक्या बहिणीचे पैसे महागाईनुसार वाढवता येतील का असा विचार केला जावा असा एक निष्कर्ष या अहवालात दिलेला आहे।
त्यामुळे एक जमेची बाजू, एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बाजू अशी होऊ शकते की भविष्यात या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे वाढवले जातील. आपल्याला सातत्याने माहिती आहे की महाराष्ट्र सरकारनेही वेळोवेळी सांगितलेले आहे की ही जी रक्कम आहे 1500 रुपयावरून 2100 रुपये केली जाईल. तर असं होऊ शकतं. भविष्यात लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे हे वाढवले जातील. जी, धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवा असं यावेळेस केंद्रीय समितीनं शिफारस केलेली आहे. अहवाल त्या संदर्भातला दिलेला आहे. आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती. केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकेंना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बहीण योजनेतून तब्बल 5 लाख महिलांना वगळण्यात आलंय. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. योजनेतून वगळण्यात आलेल्या या 5 लाख महिला कोणत्या आहेत पाहूया. परंतु ई-केवायसी मुळे तसं होईल. परंतु ई-केवायसी मुळे हे आधार कार्ड लिंक होईल. लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील. आणि गोष्ट मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. खुश खबर आली आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री बैठकीला उपस्थित आहेत. प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून यांना पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं. तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं. प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही. वरुण अध्यक्ष महोदय माझे रोहितजी मी विचारतो तेच विचारतोय. अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष महोदय माझे 3 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय यांना आहेत. अहो तेच देतील ना. 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या. अहो मला बोलू द्या ना. आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार. माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते? त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये. आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही? येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. जो आता आपण लाभ वितरित केला
त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते. गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचं मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत. ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते. महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होणार आहे. कारण लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी काही प्रमाणात का होईना दूर होण्याची शक्यता आहे. मंडळाच्या बैठकीत छाननीत वगळलेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती. केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकेंना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे.